आंबेशिव सारख्या संघाला बीट केलं. खरं तर घरच्या मैदानावरती 12 चेंडूमध्ये 10 धाबा रोखल्या तेजस पडबलच्या. नक्कीच या संघानं ओम देशमुखची गोलंदाजी आज भरपूर वाखण्य जोगी राहिली. याने मात्र 12 चेंडूमध्ये 10 धाबांची गरज असताना फक्त एका धाब्याचं षटक फेकलं ओम देशमुखनं. आणि भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी आज खेळला. मॅचचा किताब पटकावला आणि खरं तर गावदेवी आंबेशिव सारख्या संघाला बीट केलं. गोरदास तयार होतोय. षटक क्रमांक दुसरा. पुन्हा एकदा गोरदास सज्ज होतोय. सागर पाटील हा खेळाडू तुम्ही पाहू शकता सज्ज होत असताना. सागरचा पहिला बॉल लेफ्ट आर्म सीमरला तुम्ही पाहताय. त्याच्या अगेन्स्ट डावकर हाताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस पडबलला तुम्ही पाहताय. गोलगिरकी त्याने घेतली. संपर्क नव्हता बॅटर बॉलचा. डॉटबॉलची समाप्ती होत असताना मेन पथाच्या भूमिकेत जय पवार सरांना तुम्ही पाहता. जेपी पालाचे फाउंडर. आज कित्येक वर्ष खरं तर ज्या पंचांनी अधिराज्य गाजवले टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती खरं तर चांगले खेळाडू देखील आहेत. आणि कोण विसरेल जय पवार सरांना. खरं तर मागील वर्षी रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 99 यांची स्पर्धा आपण पाहिली. खरं तर कॉमेंटेटरसाठी एक बाईक होती आणि एक बाईक आपण खरं तर पाहिली होती पंचांसाठी. आणि त्या बाईकवरती नाव कोरलं जय पवार सरांनी. ती बाईक तिथे मिळाली. खरं तर पूर्ण आयुष्य क्रिकेटला दिलं आणि त्या स्पर्धेतून खरं तर ती बाईक मिळाली. तेच नक्कीच आपण पाहिलं जय पवार सरांना. स्पर्धा बाद होता. खरं तर तेजस पडबलला आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर. आता परतत असताना एक मोठा धक्का लागेल टीम वांगडी संघाला. पहिला फलंदाज बाद झाला. खरं तर तेजस पडबलला तुम्ही पाहता. आता मैदान सोडत असताना नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय. डावकराचा हा खेळाडू तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. अखिलेश दाखल झालाय. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय लेफ्ट आर्म विकेटनं. चांगला फटका पार मिळतो. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतो अजून एक चांगला फलंदाज आता बाद होतोय. डीप मध्ये आपण पाहिलं खेळाडू उपस्थित होता ज्याने खरं तर झेल टिपला. सुमित पाटीलला तुम्ही पाहताय. तो मनोज नामदेव ठाकरे त्याचा स्वीपाक पण चालेल परंतु नाराज कारण सामना त्याने गमावलाय. कारण आपण पाहिलं ज्यावेळेस 8 धाबा डिफेंड करायच्या होत्या. भरपूर चांगली गोलंदाजी केली ते म्हणजे भास्कर ठाकरेनं. खरं तर क्षेत्ररक्षण करत असताना तो सामना जिंकला. मनोजच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. परंतु आंबेशिव संघाला नक्कीच दुसऱ्या सामन्यामध्ये खरं तर वांगडी संघाच्या अगेन्स्ट 10 चेंडूमध्ये 12 धाबा 12 चेंडूमध्ये 10 धाबा चेस करताना मी म्हणेन घाम फुटला. आणि त्याच कारणास्तव आता मनोज नाराज असतील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पूर्व यादवला तुम्ही पाहताय त्याच्यात मध्ये दाखल झाला. आता 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. आतापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडू त्याने फेस केले आणि आतापर्यंत दोन्ही चेंडूवरती हाबी राहिलाय. गोरदास सागर पाटीलला तुम्ही पाहता. टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत तुम्ही पाहू शकता फलकावरती फक्त 3 धाबा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि अजूनही एकही धाव नाहीये. यावेळेस तुम्ही पाहताय मैदानावरती अजून एक मॅडम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील पहिला मॅडम षटक आपल्याला पाहायला मिळतोय गोरदास सागर पाटीलच्या नावावरती. भरपूर चांगली गोलंदाजी काल देखील या खेळाडूनं ज्यावेळेस संघ अडचणी सापडला होता बादोड संघाच्या अगेन्स्ट त्यावेळेस मात्र आपण पाहिलं तर फक्त 2 धावाचं षटक फेकलं. आणि आज देखील या मैदानावरती आपण पाहतोय वाखण्याजोगी कामगिरी करत असताना सलग आपण पाहिलं तर 6 चेंडू निर्धाव फेकले आणि या स्पर्धेतील पहिल्या मॅडम षटक सागर पाटीलच्या नावावरती.